त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे समाजासाठी काम केलेलं आहे त्या कामाची पावती त्या दोघांना मिळालेली आहे. माझा त्याच्यामध्ये काही विशेष रोल नाही आहे, परंतु मला अभिमान आहे की ते दोघंही निवडून आले आणि पुढे देखील त्यांनी समाजाची चांगली सेवा करावी. गोरगरिबाची सेवा आपल्या आयुष्यामध्ये केलं तर त्याचं पुण्य, त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहतात आणि तेच आशीर्वाद या ठिकाणी या मुलांना मिळालेले आहेत असं म्हटलं जातं. पण भाऊ, तुम्ही निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी एक भावनिक संदेश दिला होता मतदारांना का ज्या आजपर्यंत माझ्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे आहेत त्याच पद्धतीने माझ्या मुलाच्या मी पाठीशी एक पत्र भावनिक दिलं होतं माझ्या मतदारांना किंवा इथून पुढं तुम्ही हर्षूच्या पाठीशी सगळेजण उभे राहा, त्याला तुमचे आशीर्वाद, तुमच्या सदिच्छा असू द्यात आणि मला खात्री आहे की या प्रभागातील नागरिक हर्षवर्धन दादाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहतील आणि या परिसरामध्ये विकासाची मॅक्झिमम कामं तो केल्याशिवाय गप्प बसणार नाही हा विश्वास आहे. भाऊ, जरी तुम्ही पक्षाचे नेते आहात मात्र दुसरीकडे पण जर बघितलं तर दादांवर थेट टीका केली जाते. भाजपकडनं चितपट केलं, पुणेकरांनी चितपट केलं अशा पद्धतीचं. एक लक्षात ठेवा, दादा हे लढणारे नेते आहेत, दादा काही घाबरणारे नेते नाहीत आणि एक लक्षात ठेवा, जय पराजय हा प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. त्यामुळे पक्षाची भूमिका याच्यापेक्षा पुढच्या पंचवार्षिकला दादांची ताकद आणखीन आपल्याला दिसून येईल. परंतु लढलंच नाही तर मग मैदानातून माघार घेऊन नुरा कुस्ती केल्यासारखं होण्यापेक्षा दादांनी बऱ्याच लोकांना चितपट करण्याचं काम या निवडणुकीमध्ये देखील केलेलं आहे. या मतदारसंघात तुम्ही नेतृत्व केलं, आता हर्षवर्धन दादांना करायचं, काय तुमचं नेमकं? हर्षवर्धन दादांनी समाजाचं काम करावं, गोरगरिबाची सेवा इथं करायला पाहिजे. कारण की साधारण 45,000चा भाग हा गोरगरीब जनतेचा आहे. त्यामुळे या गोरगरिबाची स्वप्न उजळण्याचं काम त्यांनी निश्चितपणे करायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की तो चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये काम करणार. भविष्याचा वेध घेणारा तो कार्यकर्ता आहे, तसं बापू देखील भविष्याचा वेध घेणारा कार्यकर्ता आणि हे दोघंही समाजाकरता आपलं योगदान भविष्यामध्ये निश्चितपणाने देतील.